वांद्र्यातील घुसखोरी केलेलं घर अभिनेता सैफचं आहे हे माहीत नव्हतं। आरोपी शहजादची कबुली। इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेरा देखील होता बंद। संपूर्ण इमारतीत फक्त सैफच्या घराचा मागील दरवाजा खुला असल्याने आरोपीने सहज प्रवेश केला। वांद्रे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठेंकडून सैफच्या घराची तपासणी। अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने केली घटनास्थळाची पाहणीवेळी आरोपी सुद्धा पोलिसांसोबत। घडलेल्या घटनेचं रिक्रिएशन। पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडेंची वाल्मिक कराड प्रकरणात चौकशी। कराडने पुण्यात खरेदी केलेल्या मालमत्तांबाबत सीबीआयकडून चौकशी। कराडशी संबंधित नसून आपली बदनामी सुरू असल्याची खाडेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक। तिन्ही पक्षाचे नेते राहणार उपस्थित। महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता। ठाकरे गटाच्या राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची 24 जानेवारीला शिवसेना भवनात बैठक। 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मेळावा होणार असून त्यानंतर होणाऱ्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीला महत्त्व। मी मंत्री झालो तर काही लोकांच्या पुन्हा पोटात दुखू लागलं। अब्दुल सत्तारांचं नाव न घेता संजय शिरसाटांचा टोला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला वाद पुन्हा पेटण्याची शक्यता। आमच्या नादाला लागला तर सोडणार नाही, आमच्या नादाला लागू नका, संजय शिरसाटांची टीका। तसंच पालकमंत्री काय असतो हे तुम्हाला दाखवतो, शिरसाटांचा टोला। HIV झाल्याच्या अफवेनं कुटुंबियांना वाळीत टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या आष्टे तालुक्यातून समोर आलाय। अफवा पसरवण्यात आल्या आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात, पीडित कुटुंबाचा आरोप। एखाद्याला आजार असेल तर उपचार केले पाहिजेत। एड्स हा अनेक कारणांनी होतो, अशा लोकांना आधार दिला पाहिजे। सुप्रिया सुळेंची आष्टीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया। राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप। सामाजिक न्याय विभागाने लक्ष द्यावं, नितीन राऊतांची मागणी। बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका। जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं सदस्यत्व रद्द। मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांना ध्वजारोहण आणि ध्वजवंदनाचा अर्थ कळेना। 26 जानेवारीला ध्वजवंदन केलं जातं, मात्र पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करावं असा शासन निर्णय काढला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।